पण जे करतोय ना त्याच्या विरुद्ध करावं लागेल. म्हणजे तू म्हाताऱ्याला मारण्याचा प्रयत्न कर, मी तुला मदत करते. शेखरने ज्या नर्स बेस आणल्यात ना ते सगळं मी बघते. म्हाताऱ्याला तू मार. नाही, ते शक्य नाही. म्हणजे त्रिनयना देवी आई. मग राहू दे, जिवंत राहू दे. म्हाताऱ्याला कशाला मारायचे, राहू दे. असं काय करतेस तू? म्हातारा मरायला हवाय ना. तूच पाया पडत होतीस ना माझ्या, गयावया करत होतीस, डोळ्यात पाणी वगैरे आणलं होतंस की म्हाताऱ्याला मार, म्हाताऱ्याला मार. पण हे माझ्याच्यानी नाही होणार आहे. काहीतरी अज्ञात शक्ती आहे जी हे घडू देत नाहीये. त्यामुळे हे तुलाच करावं लागणार आहे. तुझ्या हातूनच म्हातारा मरेल. तुला त्रिनयना देवीचं वरदान सुद्धा आहे, कळतंय? म्हाताऱ्याला तुलाच मारावं लागेल. बघ आता कसं काय जमते ते. का असं होतंय? तो पद्माकर राजाध्यक्ष एवढ्या प्रयत्नांनंतरही जिवंत का आहे? काय मनात आहे तुझ्या देवी आई? तुझा मृत्यू त्रिनयना देवीच्या भक्ताच्या हातून होईल. अरे पाताळात जाऊन जरी लपलास ना तरी तिचा भक्त तुला शोधून तुझा वध करेल. त्रिनयना देवीच्या भक्ताच्या हातून त्याचं वध होईल. आई, तुझा शाप शब्दशः पूर्ण व्हावा अशी इच्छा आहे का तुझी? आणि तसं असेल तर मग पद्माकर राजाध्यक्ष माझ्याच हातून मरणार. हीच कदाचित नियती असेल. ठीक आहे, मी आईला काहीतरी कारण काढून थोड्या वेळाकरता बाहेर घेऊन जातो. पण बाबा, आजी येईल ना तुमच्या बरोबर? नाही म्हणजे तिलाही खूप टेन्शन आहे आजोबांचं म्हणून. टेन्शन आहे रे, पण घरी नर्स असल्यामुळं तशी ती निश्चिंत आहे. आणि नर्सचं कसं करायचं? त्यांच्यासमोर सुद्धा नाही बोलता येणार. मित्रा, नर्सला आपण कामाला ठेवलंय, त्यांना काहीतरी कारण सांगून बाहेर पाठवूयात. बरं नेत्रा, तुला बाबांशी नेमकं काय बोलायचं आहे? मला सारखं असं वाटतं की त्यांना काहीतरी सांगायचं आहे. त्यामुळे नक्की काय सांगायचं हे जाणून घ्यायचा प्रयत्न करेन एकदा. कशाबद्दल आहे सगळं? म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे ना? नाही बाबा, तसं काही नाहीये. नक्की? हो बाबा, तुम्ही आजीला महानगरपालिकेच्या ग्राउंडवर एक शिबिर चालू आहे आयुर्वेदिक, तिकडेच घेऊन जा. ठीक आहे, मी जातो. मित्रा, काहीही झालं तरी आपण हे सगळं कशासाठी करतोय, आपल्याला काय कळलंय हे बाबांना कळू द्यायला नको. आणि रुपालीबाई साहेबांना सुद्धा. तशी तिची तब्येत बरी नसते, मला या सगळ्याचा स्ट्रेस द्यायचाच नाहीये. साहेब, रुपालीबाई साहेब आणि इंद्राणी आत्या आता घरात नाही आहेत.
हीच योग्य वेळ आजोबांशी बोलायला. बाबांना आजीला घेऊन निघू देत, मग तू जाऊन बोल आजोबांशी. सत्य जाणून घ्यायचंय मला. पण देवी आई, मनोरमा आजीला फसवून गेलेली व्यक्ती आजोबा नसावेत एवढीच इच्छा आहे माझी. हे सत्य नसू दे. बाबांनीच नर्सला आउट हाऊस मध्ये पाठवलंय. बोल तू. मी थांबतो इथेच, तू विचार. आजोबा, तुम्ही घाबरू नका. हो, मला काही प्रश्न विचारायचे आहेत. तुम्हाला जमलं तर उत्तर द्या. आपल्याला मनोरमा दिसली होती ना? मी तुम्हाला म्हणाले होते ती माझ्या आबांची सख्खी मोठी बहीण आहे. माझी आत्या आजी. मी जेव्हा मनोरमा आत्या आजीचं नाव घेतलं होतं तेव्हा मला असं वाटलं की तुम्हाला मला काहीतरी सांगायचं आहे. आजोबा, तुम्हाला मला काही सांगायचंय का मनोरमा आत्या आजीबद्दल?
आठवते ही कोण आहे? छान आहे ना आमचं गाव. आणि मी सांगते ना तुम्हाला, तुम्ही एकदा या गावात आलात ना, तुम्हाला जावंच नाही वाटणार. आजोबा 40 वर्षांपूर्वी एका माणसाने मनोरमा आत्याजीला फसवलं. त्यात ती गरोदर राहिली. साहेब, हे काय करताय? माझं प्रेम आहे तुझ्यावर. माझ्याशी लग्न करशील? हे सगळं लग्नानंतर. तिथून गेल्यानंतर ना मी आईला थांबून जातो. मला तुझी सेम सापड. खरंच? हे त्रिनयना देवीची शपथ. आणि मग तो माणूस निघून गेला. मनोरमा, घात केला तुम्ही माझा. फसवलंय मला. आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलं होतं ना. मी पण मूर्खपणे विश्वास ठरवते. अन्याय केलाय तू माझ्यावर. अन्याय. साक्षात त्रिनयना देवीचा अपमान केलाय तू. देवीचा कोप होईल, कोप. पण त्यानंतर मनोरमा आजीला एक बाळ झालं. माझ्या पोटात आपलं बाळ वाढतंय. एक मुलगी. तिचं नाव आहे इंद्राणी. सोड मला. रुपाली, सोड मला. त्याला मारू दे. काय करतेस तू? आई, आई, जिवंत राहते का? नाही, नको मारू. नको मारू. सोड गं, सोड. मागे पुढे बघणार नाही. जीव घेईन याचा. आजोबा शांत व्हा. आजोबा, 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 ज्या माणसाने मनोरमा आजीला फसवलं ती व्यक्ती आजोबा, ज्या माणसाने मनोरमा आजीला फसवलं ती व्यक्ती तुम्हीच आहात का? घात केला तुम्ही माझा. फसवलंय मला.
झोपा. शांत व्हा. रिलॅक्स. मी बघते म्हटलं ना, बघते. देवी आई आशीर्वाद आहे तिला, म्हणजे शक्तीच म्हणा ना. तर चल आपण इथून जाऊयात. नर्सला सांगून येतो. मनोहरा